विद्यार्थ्यांनो, पांढरे क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे. मी पांढरे टीचर. आजचा आपला सब्जेक्ट आहे जॉमेट्री ऑफ स्टँडर्ड 10 आणि चॅप्टर आहे फर्स्ट सिमिलॅरिटी. आज आपण बघूया टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स आणि हे आपल्याला यूज होणार आहे फॉर प्रॅक्टिस सेट 1.3. बघूया आपण फर्स्ट जी टेस्ट आहे ती ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. For a given 1-to-1 correspondence between the vertices of two triangles, if the corresponding angles are congruent, then the two triangles are similar. याचा अर्थ असा आहे की फॉर अ गिवन 1-to-1 करस्पॉन्डन्स म्हणजे 1-to-1 करस्पॉन्डन्स म्हणजे काय, तर ए हा अँगल बघा आणि पी अँगल बघा, हे दोन्ही अँगल सेम इथे मी काढलेले आहेत डॉट डॉटनी. आणि बी अँगल कॉन्ग्रुएंट टू सी अँड बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू अँड अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर. तर अशा प्रकारे प्रत्येक अँगल हा दुसऱ्या अँगलशी काय होतं आहे, एकरूप होतं आहे. अशा वेळेस त्याला म्हणतात 1-1 करस्पॉन्डन्स. तर फॉर 1-to-1 करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस, व्हर्टायसेस कोणकोणते, ए पी हे दोन व्हर्टायसेस, बी आणि क्यू अँड सी अँड आर. बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स इफ द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आत्ताच सांगितलं की करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर होतात. आता आपण यांचं 1-to-1 करस्पॉन्डन्स लिहितो आहे. ए टू पी, बी टू क्यू अँड सी टू आर. म्हणून ए बी सी करस्पॉन्ड्स, याला करस्पॉन्ड्स म्हणतात. अँड ट्रायंगल पी क्यू आर, दॅट इज ए बी सी करस्पॉन्ड्स पी क्यू आर. आणि त्यांचे अँगल्स ए इज कॉन्ग्रुएंट टू पी, बी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू अँड अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू आर. आणि अशा वेळेस हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत बाय द ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी हे सिमिलरचं साईन आहे, सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. ओके, आता आपण बघूया दुसरी टेस्ट कोणती आहे, एस टेस्ट. नाव फॉर अ गिवन 1-to-1 करस्पॉन्डन्स, परत 1-to-1 करस्पॉन्डन्स, पी करस्पॉन्डन्स एक्स, देन क्यू टू वाय, आर टू झेड, म्हणजे 1-to-1 करस्पॉन्डन्स म्हणून देतात पी क्यू आर करस्पॉन्ड्स टू एक्स वाय झेड. फॉर अ गिवन 1-to-1 करस्पॉन्डन्स between the vertices of two triangles if two sides of one triangle are proportional to the corresponding sides of the other triangles. म्हणजे एका ट्रायंगलच्या दोन साइड्स ह्या दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन साइड्ससोबत प्रपोर्शनलमध्ये असतील. या शब्दांवर भर द्या, प्रपोर्शनल. मी तुम्हाला हे म्हणत नाही कॉन्ग्रुएंट, दे आर प्रपोर्शनल, म्हणजे प्रमाणात वाढ आहे. याचं पी क्यूचं प्रमाण एक्स वाय सोबत आणि क्यू आरचं प्रमाण वाय झेड सोबत हे प्रमाणात वाढणार आहे, कमी जास्त वाढणार नाही. त्याला म्हणतात प्रपोर्शनल टू द अदर ट्रायंगल्स अँड द अँगल्स इन्क्लुडेड बाय देम आर कॉन्ग्रुएंट. साईड्स ह्या प्रमाणात वाढायला पाहिजे किंवा कमी व्हायला पाहिजे, पण त्या दोन साईड्समध्ये अँगल हा इन्क्लूड व्हायला पाहिजे. इट मस्ट बी, म्हणजे इथे हा अँगल इन्क्लूड व्हायला पाहिजे, साईडला नको कुठे, इथेच हा दोन साईडमध्ये जर तो अँगल इन्क्लूड असेल तर त्या टेस्टला म्हणतात कोणती टेस्ट, एस टेस्ट सिमिलॅरिटी. बघूया आपण पी क्यू अपॉन एक्स वाय, ही साईड बघा, पी क्यू अपॉन एक्स वाय. मग पी क्यूची व्हॅल्यू काय आहे 1.4 आणि एक्स वायची व्हॅल्यू किती आहे 2.1. आता आपण यांचे पॉईंट्स काढून घेऊ आणि याला 2नी डिवाईड करा. तर 2 7 जा किंवा 7 2 जा, 7नी भाग दिला आहे, 7 2 14, 7 त्रिक 21, 2/3. याला पण भाग द्या 4/6, याला 2नी करा. क्यू आर अपॉन वाय झेड दॅट इज 4/6, 2/3. म्हणजे ह्यांचा जो रेशो आहे हा 2/3 आला आणि ह्यांचा पण रेशो काय आला 2/3. बघा दिसते आपण 4/6चा किती आला 2/3. म्हणजे रेशो कसे आले, समान. इथे आपण कॉन्ग्रुएंट नाही लिहिलं आहे, अँगल्स कॉन्ग्रुएंट लिहायचे, पण साईड्स काय लिहायच्या अपॉनमध्ये लिहायच्या, त्या कॉन्ग्रुएंट नाही लिहित आणि आहेत पण नाही. ही साईड 1.4 आहे, ही साईड 2.1 आहे, म्हणजे लहान मोठ्या साईड आहेत. आणि अशा वेळेस त्या साईड्स अपॉनला लिहितात, कॉन्ग्रुएंट लिहायच्या नाहीत. आणि त्यालाच म्हणतात जर हे रेशो 2/3 आणि याचा रेशो जर समान आलाय तर अशा वेळेस काय लिहायचं, पी क्यू अपॉन एक्स वाय इज इक्वल टू क्यू आर अपॉन वाय झेड. म्हणजे साईड्स काय झाल्या, ह्या एकसारख्या प्रमाणात समान आहेत. म्हणून त्यावेळेस टेस्ट काय होईल, अँगल्स कॉन्ग्रुएंट,
साईड्स आर इन प्रपोर्शन. तर अशा वेळेस त्याला टेस्ट काय होईल त्यांची, दॅट इज SAS. बघा SA आणि SAS अशी टेस्ट तयार होते. आता थर्ड आहे SSS टेस्ट. परत फॉर अ गिवन 1-to-1 करस्पॉन्डन्स या ठिकाणी बघतोय आपण बिटवीन द व्हर्टायसेस, पुन्हा व्हर्टायसेस ABCGEF हे व्हर्टायसेस आहे. बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ 2 ट्रायंगल्स इफ 3 साइड्स ऑफ 1 ट्रायंगल्स. 3 साइड्स, आता ही साइड आणि ही साइड, 3 साइड्स ह्या काय असतील ऑफ 1 ट्रायंगल आर प्रपोर्शनल टू द 3 साइड्स ऑफ करस्पॉन्डिंग अदर ट्रायंगल्स, देन द ट्रायंगल्स आर सिमिलर. करस्पॉन्डिंग साइड्स दुसऱ्याच्या करस्पॉन्डिंग साईडसोबत हे प्रपोर्शनलमध्ये असतील तर 2 ट्रायंगल एकमेकांना काय सिमिलर. बघा इथे डिवाइड करा. 7 1 जा 7, 7 4 जा 7 1 7, 7 चौक 28, 5 1 5, 5 चौक 20, 6 1 6, 6 चौक 24. म्हणजे सगळ्या ठिकाणी प्रमाणात ह्या ट्रायंगलची वाढ दाखवली आहे. इथे लिहिताना थोडंसं फिगर लहान झाली आहे, काही होत नाही, पण लक्षात घ्यायचं मेन थीम काय, तर यांचं प्रमाण हे समान होत आहे 1/4. अशा वेळेस दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत बाय कोणत्या टेस्टनी, SSS. ओके, तर थोडीशी समजायला फिगर मोठी काढते, म्हणजे तुमच्या ही फिगर मोठी प्रमाणात वाढ घेतो आपण. ओके, 7 इथे आपण घेतला 7 चौक 28, 5 चौक 20 आणि 6 चौक 24. आणि ट्रायंगल होता GEF. तर अशा प्रकारे दुसरा ट्रायंगल हा जो आहे प्रमाणात वाढ होत आहे आणि त्यांचा रेशिओ समान येतो आहे, म्हणून टेस्ट तयार होते. बघा SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी अँड ट्रायंगल्स दे आर सिमिलर टू इच अदर. आता आपण बघूया प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगलच्या काय काय प्रॉपर्टीज असतात. पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे आपली स्वतःची इमेज दिसणे. प्रत्येक ट्रायंगल स्वतःशी समरूप असतो, बरोबर आहे, सिमिलर असतो. ABC इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. प्रत्येक ट्रायंगल स्वतःशी समरूप असतो. ओके. सिमेट्री, पहिला ट्रायंगल हा दुसऱ्याशी सिमिलर असेल तर दुसरा ट्रायंगल पहिल्याशी सिमिलर असतो. सिंपल आहे. फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर टू सेकंड ट्रायंगल, देन सेकंड ट्रायंगल इज सिमिलर टू फर्स्ट ट्रायंगल. तर याला म्हणतात सिमेट्री. ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय, इफ फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर टू सेकंड ट्रायंगल, म्हणजे ABC हा सिमिलर टू DEF आहे आणि DEF इज सिमिलर टू XYZ. म्हणजे फर्स्ट ट्रायंगल सिमिलर टू सेकंड, सेकंड टू थर्ड असेल तर DEF हा डबल होतो, याला कट केला तर काय राहिला, म्हणून फर्स्ट ट्रायंगल हा थर्डशी काय होणार, सिमिलर. मग लिहायचं आपण देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल XYZ. तर या आहेत आपल्या प्रॉपर्टीज. आता आपण बघूया एक्झरसाइज 1.3 आणि त्यातलं आपण बघूया सेकंड सम मी घेते. फर्स्ट सम तुम्ही करून घ्यायचे. प्रॅक्टिस सेट 1.3. That is practice set 1.3. Are the triangles in the following figure similar? आता ज्या शिकवल्या मी त्यानुसार ह्या 2 ट्रायंगल्स सिमिलर आहेत का आपण बघूया. क्वेश्चन नंबर 2 विचारलाय, ट्रायंगल्स हे सिमिलर आहेत काय. ट्रायंगल्स, 2 ट्रायंगल्स हे सिमिलर आहेत का. ओके, क्वेश्चन आहे त्यांचा. आणि आता आपण बघूया सिमिलर आहेत का. 2 फिगर आपण काढून घेऊ. एक छोटा ट्रायंगल आहे आणि हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत का बघूया आपण.
पहिल्या ट्रायंगलचं नाव आहे पी क्यू आर आणि दुसरा ट्रायंगल आहे एल एम एन. आता आपण जसं साईड्स दिल्या त्या लिहून घेऊ आणि मग त्याचं प्रपोर्शन लिहू. 10 देन 3 4 5. बघूया आपण. सुरुवात करूया फिगरमध्ये. 6 1 जा 6, 3 1 जा 3, 3 2 जा 6 आहे. 4 1 जा 4, 4 2 जा 8 आहेच. 5 1 जा 5, 5 2 जा 10 आहेच. म्हणजे हे दोन ट्रायंगल पाहूनच आपल्याला सिमिलर वाटतात. पण सिस्टमॅटिकली आपण पी क्यू सोल्युशन आहे. पी क्यू अपॉन एल एम. पी क्यू किती आहे 6 अपॉन 3. डिवाइड करा. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 2 अपॉन 1. परत क्यू आर अपॉन एम एन. 8 अपॉन 4, 4 1 जा 4, 4 2 जा 8. किती आले 2 अपॉन 1. तिसरी साईड आपण घेऊन टाकू. दॅट इज द पी आर अपॉन एल एन. 10 अपॉन 5, 5 1 जा 5, 5 2 जा 10. अशा प्रकारे 3 साईड्स आपल्याला मिळाल्या आणि त्यांचा रेशो सेम आला. देअरफॉर काय लिहायचं आपण, ट्रायंगल पी क्यू आर and in triangle is therefore in triangle PQR and in triangle LMN. ज्या आता आपण जे काढले इक्वल, जे आपण निष्कर्ष काढले 2/1, ते हे सिमिलर होऊन गेले. मग एकत्र लिहायचं आता हे तिन्ही आता एकत्र लिहू. पी क्यू अपॉन एल एम. हे तर आपण लिहू आता पी क्यू अपॉन एल एम इज इक्वल टू क्यू आर अपॉन एम एन इज इक्वल टू पी आर अपॉन एल एन. ओके. आणि आपण हे आता लिहिलं आहे. म्हणजेच या ट्रायंगलमध्ये ह्या साईड्स प्रपोर्शनलमध्ये आहे, रेशो त्यांचे सेम आहेत. म्हणून देअरफॉर ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल एल एम एन बाय कोणती टेस्ट आता तिन्ही साईड आहेत एस 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 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि अशा प्रकारे आपल्याला आता लिहायचं असतं हे. ओके. तर ह्यातील एक सम आहे आणि ते आहे सम नंबर 3. ते बघूया. जे इम्पॉर्टंट आहे ते सम आता मी घेते. दॅट इज सेकंड हे झालं आहे. तर आपण थर्ड घेऊ. थर्ड सम मी रीड करते. ॲज शोन इन द फिगर. परत फिगर मी काढते इथे. and big figure. ओके. आपण बघूया. ॲज शोन इन द फिगर 2 poles of height 8 मीटर अँड 4 मीटर. तर 2 poles इथे आपल्याला दिसते. आपण नाव पण देऊन टाकू पी क्यू आर अँड बी सी ए. तर क्वेश्चन मी स्लोली रीड करते, तुम्ही ऐकायचं. ॲज शोन इन द फिगर 2 poles of height 8 मीटर अँड 4 मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. आता एक पोल आहे, हा हे ग्राउंड आहे. पहिल्या फिगरमध्ये आर क्यू हे ग्राउंडची लेवल आणि बी सी ही सेकंड फिगरमध्ये ग्राउंडची लेवल आहे. आणि दोन्ही ठिकाणी पोल्स काय केलं इथे ते इरेक्ट केले, म्हणजे उभारले आहेत. एक पोल आहे हा 4 मीटरचा आणि दुसरा पोल आहे हा 8 मीटर. तर असे हे ग्राउंडवर उभारले आहेत. इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ अ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाईट इज 6 मीटर. तर इथे सनलाईट पडल्यामुळे या पोलची शॅडो इथे खाली पडली आहे. म्हणजे जर असा असेल तर त्याची शॅडो अशी खाली पडते. सूर्य इकडे आहे आणि याच्यावर सनरेज आल्यामुळे याची शॅडो अशी खाली पडलेली आहे. म्हणजे ही शॅडो ही किती आहे 6 मीटरची. तर त्यांनी म्हटलं आहे
देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल ॲट द सेम टाईम. तर ह्याची शॅडो ही किती मीटरची राहील, म्हणजे आपल्याला बी सी म्हणजे ही काढायची आहे. ह्याची शॅडो सेकंड फिगरची बी सी आपण इथे घेतली, ती आता काढूया आपण. नाव पी आर आणि ए सी हे दोन पोल्स आहेत आणि त्यांचे शॅडोज हे काय आहेत आपण लिहायचं की सोल्युशनमध्ये. यामध्ये आपण लिहू पी पी क्यू अँड AC are two poles and their shadows are and their shadows are RQ and BC respectively. Now आता हे दोन्ही शॅडोज जे सेम आहेत. द शॅडोज आर कास्ट ॲट द सेम टाईम. एकाच वेळी शॅडो पडलेत म्हणून दोन्ही ट्रायंगल काय होईल, देअर फोर ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल ACB. ओके, PQR ACB. आता दोन्ही ट्रायंगल आपण सिमिलर केलेच म्हणजे त्यांच्या शॅडोज सिमिलर पडल्या आणि पोल पण त्यांचे सिमिलर झालेत, प्रपोर्शनमध्ये झाले आणि त्यामुळे आपण लिहू की दोन्ही ट्रायंगल्स ह्या ठिकाणी सिमिलर झाले. कोणत्या टेस्टने झाले बघूया आपण. हे दोन अँगल्स आणि इथे शॅडो एकाच वेळी पडलेत म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर व्हायला काय कारणीभूत आहे त्यांचे अँगल्स बाय ए टेस्टने दोन्ही ट्रायंगल झाले सिमिलर. एकदा दोन ट्रायंगल सिमिलर झाले की त्यांचे साईड्स आपल्याला जे लागते घेऊ शकतो आपण. टेस्ट होऊन गेली, आता त्यांच्या साईड्स घेऊन टाकू. देअर फोर काय घेऊ आपण, पी क्यू अपॉन ह्याला ही साईड पी क्यू अपॉन AC इज इक्वल टू QR अपॉन CB. ओके, त्यांची आता व्हॅल्यूज भरून घेऊ. देअर फोर पी क्यूची व्हॅल्यू किती आहे, पी क्यू आपल्याला दिसते 4, ही 8 इज इक्वल टू दुसरी किती आहे ॲज अ 6 आणि दुसऱ्या ट्रायंगलची आहे X. त्याला आपण X घेतलं आहे, क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. 4X इज इक्वल टू 6 इंटू 8. देअर फोर X इज इक्वल टू 6 इंटू 8 अपॉन 4. देअर फोर X इज इक्वल टू डिवाइड करूया. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 6 2 जा 12 म्हणजेच 12. आता खाली लिहून घेऊ. देअर फोर ही जी साईड आहे त्याला BC म्हटलं आहे. BC इज इक्वल टू 12 मीटर. आणि आता वर्ड प्रॉब्लेम आहे. देअर फोर लिहू आपण. देअर फोर द लेंथ ऑफ द शॅडो ऑफ द बिगर पोल किती आहे, इज 12 मीटर. ती किती पडली शॅडो, ही 12 मीटर इथे शॅडो याची पडली. ओके, आपण त्यातलं एक सम घेऊ आणि ते आहे 5th नंबरचं सम. that is given in the trapezium. एक मी ट्रॅपेझियम काढते इथे. आणि आता आपण त्यांचे अँगल्स जॉईन केले, त्यांना नावं दिलेत. PQ इथे दिलाय A, इथे S आणि हिअर R. तर आपण बघूया. इन द ट्रॅपेझियम PQRS साईड PQ गिवन मध्ये
काय दिलं आहे पी क्यू पॅरलल एस आर. देन ए आर इज इक्वल टू 5 ए पी, ए एस इज इक्वल टू 5 ए क्यू. देन प्रूव्ह दॅट, टू प्रूव्ह दॅट एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू. आपल्याला हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. पहिले आपण कंडिशन लिहून घेऊ त्यानुसार की ए आर इज इक्वल टू 5 ए पी. आता ए आर बघायचा कुठे आहे, ए आर हा जो आहे तर ए पीच्या हा किती आहे 5, म्हणजे ए आर हा बघायचा आपण, ही लाईन बघायची, ही ए आर ए पीच्या 5 टाइम्सनी जास्त आहे. ए पी ही जी आहे ही 1 टाइम असेल तर ही किती आहे 5 टाइम, म्हणजे इथे आपण 5 टाइम 1 2 3 4 5 टाइम्सनी ही लाईन मोठी आहे. म्हणजे जी लहान साईड असते त्याला 5 टाइम्सनी मल्टिप्लाय केलं तर मोठी साईड मिळते. म्हणजेच ए आर ही ए पीच्या 5 पटीने जास्त आहे. तशीच ए एस ही पण ए क्यूच्या, कोणती ए एस इज 5 टाइम्स ऑफ द कशाच्या ए क्यूच्या. जर असं असेल तर आपल्याला शोधायला करायचे एस आर ही देखील पी क्यूच्या, म्हणजे आपल्याला क्वेश्चन मार्क आहे 5 टाइम्सनी जास्त आहे. आपण प्रूफ सर्व करून देऊ. प्रूफ जे दिलं आहे गिवनचा यूज करूया. पी क्यू पॅरलल एस आर हे कुठून घेतलं आहे आपण, गिवनमधून. आणि नंतर त्याचाच आपण यूज करू. अल्टरनेट ट्रॅपेझियम आहे आणि ट्रॅपेझियममध्ये आपण अल्टरनेट अँगलचा यूज करून घेऊ. अँगल्सनुसार लाईन क्यू एस इज ट्रान्सवर्सल. आता ही जी लाईन आहे क्यू एस ही काय झाली, अँड क्यू एस ही काय झाली ट्रान्सवर्सल. ओके, क्यू एस जर ट्रान्सवर्सल झाली असेल तर मग त्यांचे अँगल्स तयार होईल अशा प्रकारे, इथे आणि इथे, बरोबर आहे. अँगल क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एस. देअरफॉर आपण लिहू आता, देअरफॉर अँगल क्यू म्हणजेच पी क्यू एस, अँगल पी क्यू एस कॉन्ग्रुएंट अँगल हा घ्यायचा क्यू एस आर. क्यू एस आर कोणते अँगल्स आहेत ते, अल्टरनेट अँगल्स. ओके, हे झाले अल्टरनेट अँगल्स. आपण त्याला थोडंसं दॅट इज करून फक्त लेंथला शॉर्ट करूया. म्हणजे पी क्यू एस असं नाही घेता, इथपर्यंतच घेऊ. पी क्यू ए म्हणजेच हाच अँगल, दॅट इज म्हणजेच तोच अँगल आहे, अँगल बदलत नाही, फक्त साईड शॉर्ट करतोय. पी क्यू ए कॉन्ग्रुएंट अँगल. आता आपल्याला हा एस घ्यायचा आहे तर आपण घेतला होता कुठून, क्यू एस आर. तर इथून नाही घ्यायचा, इथून घ्यायचा ए एस आर, अँगल ए एस आर. ओके, अशा प्रकारे आपण लिहायचं. पण त्याचा मग बिटवीननेस असं का केलं तर हा बिटवीननेस ह्याच रेषेचा आपण वापर केला. हा बिटवीननेस लिहायचा क्यू ए एस, क्यू ए एस म्हणजे हेच अँगल फक्त थोड्या वेगळ्या प्रकारे लिहिले आपण. ओके, याला आपण सेंटेन्स नंबर 1 देऊ. आता आपण आपल्या ट्रायंगलला बघूया. नाव इन ट्रायंगल हे 2 लहान ट्रायंगल घ्यायचे, हा एक आणि हा मोठा. तर ह्या 2 ट्रायंगलकडे बघूया. नाव इन ट्रायंगल पी क्यू ए अँड ट्रायंगल आर एस ए. पी क्यू ए आर एस ए या 2 ट्रायंगलला काय काय सेम आहे ते घ्यायचं, टेस्ट तयार करायची. हा इथला अँगल आपण शोधला आत्ताच, त्याचं नाव होतं पी क्यू ए. बघा इथे दिलं आहे, देअरफॉर इन ट्रायंगल पी क्यू ए, अँगल पी क्यू ए कॉन्ग्रुएंट अँगल ए हा आणि एस इथला ए एस आर, ए एस आर. हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट आहे. किती नंबरच्या सेंटेन्सला आहे, 1. फ्रॉम लिहायचं 1. आपण अजून एका अँगलची गरज आहे 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायला. आपण डायरेक्ट घेऊ व्हर्टिकली अपोजिट. म्हणजे या ट्रायंगलला 2 अँगल मिळतात आणि या पण ट्रायंगलला 2 अँगल, म्हणजे हे व्हर्टिकली अपोजिट इथले अँगल. 3 लेटरमध्ये घ्या,
angle PAQ congruent angle SAR शॉर्टमध्ये लिहायचं व्हर्टिकली अपोजिट अँगल्स VOA. देअरफॉर ट्रायंगल, जर दोन अँगल मिळाले तर दोन ट्रायंगल काय होईल, एकमेकांना सिमिलर. देअरफॉर ट्रायंगल PQA, हे दोन सेंटेन्स खाली आणायचे. PQA सिमिलर ट्रायंगल RSA बाय कोणती टेस्ट आहे ही, आता दोन अँगल्स पुरेसे झाले, तीन अँगल्स नसले तरी चालतात. बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. जर दोन ट्रायंगल सिमिलर झाले तर त्याचे करस्पॉन्डिंग साईड्स, आपल्याला ज्याची गरज आहे, अँगल्सची गरज नाही आहे, आपल्याला साईड्सची गरज आहे, कारण साईड्स प्रूव्ह करायचे आहेत म्हणून साईड्स घ्यायच्या. देअरफॉर त्यांच्या साईड्स आपण घेऊ, तिन्ही साईड एकदम घेऊ शकतो आपण. देअरफॉर PQ अपॉन RS, तिन्ही साईड घ्या. PQ अपॉन RS इज इक्वल टू AQ जी आहे AQ अपॉन AS इज इक्वल टू, नंतर राहिली AP अपॉन AR. याला म्हणतात करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता आपण त्यांचे व्हॅल्यू भरून टाकू, बट यापैकी ज्या ज्या दिल्या त्या आपण भरून टाकू. आता जी आहे बट AR इज इक्वल टू 5AP. बघा AR इज इक्वल टू 5AP, हे पण कुठून आलं, गिवनमधून आहे ना. तर आपण ती व्हॅल्यू आता भरून टाकू. ASची पण भरली तरी चालते, एक कोणती पण घेऊ. AR अपॉन AP जी आहे ह्याचा आपण व्हॅल्यू भरून टाकू. ओके, भरूया इथे. देअरफॉर याचा नंबर देऊन टाकू आपण, ॲज 1 दिला आहे वरती, आता याला 2 दिला तरी चालेल. हां, आता हे जे आहे गिवनला आपण देऊ नंबर 3. आता सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यूज ऑफ 3 इन 2 आपण भरून टाकू. लिहू आपण आता जसं तसं. हे बघा, PQ अपॉन RS इज इक्वल टू AQ अपॉन AS इज इक्वल टू, ही व्हॅल्यू पुट इन 2 आणि 2 मध्ये भरूया. तर इथे बघायचं A ही राहू दे, AP ॲज इट इज. फक्त AR बघायचा. ARची व्हॅल्यू काय, 5AP. इथं लिहायचं 5AP. बघा इथं दिसतंय. ARला कट करायचा 5AP. AP कट. ओके, नेक्स्ट आपल्याला काय काढायचं त्यांना सांगत, SR काढा म्हणतात. SR आणि PQ. मग SR आणि PQ काढायचे, ह्याची गरज नाही आहे, मग आपण याला रिलेट करायचं. ह्याला काढून घ्यायचं, लिहायचं PQ अपॉन RS या साईडला घेते मी. देअरफॉर PQ अपॉन RS इज इक्वल टू, इथे घ्यायचा 1 अपॉन 5 आणि शो दॅटनुसार आपण त्याला क्रॉस करून घेऊ आता. देअरफॉर 1 इंटू RS म्हणजेच काय, SR म्हणा. 1 इंटू RS, SR इज इक्वल टू 5 इंटू PQ. आणि हेच आपल्याला शो दॅट करायचं होतं. हे झालं प्रूव्ड. बघायचं SR ही साईड बघा किती मोठी आहे, 5 टाईम्सनी मोठी आहे. कोणापेक्षा, PQपेक्षा. म्हणजे PQचे 5 टाईम्स आपण दिसते आपल्याला. PQचे 5 टाईम्स केली तर SR मिळते, म्हणजे SR इज 5 टाईम्स ऑफ PQ. ओके, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके, थँक्यू स्टुडंट्स.